जयसिंगपुरात भर दिवसा घरकामगाराने मालकाच्या घरात केली चोरी। अवघ्या 12 तासात जयसिंगपूर पोलिसांकडून गुन्हा उघडकीस। 50,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जयसिंगपूर येथील गुन्हे शोध पथकानं दिवसा झालेल्या गंभीर घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आला। 2 संशयितांना ताबा घेतलाय। त्यांच्याकडून सुमारे 50,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। दिनांक 22 मे 2025 रोजी सकाळी 10 ते 3 वाजण्याच्या सुमारास राधाबाई रोडवरील गल्ली नंबर 5 मधील रहिवासी भगवान राजाराम बियाणी वय 76 यांच्या घरात चोरी झाली होती। अज्ञात चोरट्याने दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील कपाट उचकटून सोनं, हिरे आणि मोत्यांची दागिने चोरण्याचा प्रकार घडला होता। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके नेतृत्वाखाली तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित घर कामगार संतोषबाई मदनलाल प्रजापत वय 54 मूळ गाव सोयत खुर्द तालुका सुसनेर जिल्हा शाजापूर मध्य प्रदेश राहणार सध्या गल्ली नंबर 8 जयसिंगपूर आणि विनायक कवप मलगोंडा पाटील वय 41 मूळ गाव मिरज मालगाव रोड भोकरे प्लॉट सुभाषनगर मिरज सध्या राहणार गल्ली नंबर 8 जयसिंगपूर अशी नावे संशयितांची आहेत। तपासादरम्यान संतोषबाईंनी गुन्ह्याची कबुली दिली। या दोघांच्याकडून चोरीस गेलेले 50,70,000 रुपये किमतीचे सोने, हिरे व मोत्याची दागिने पंचनामा करून आरोपीकडून जप्त करण्यात आले आहेत। माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, माननीय अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला, निलेश मांजरे, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुप्ते, कोळी महिला पोलीस अंमलदार अंजना बने, स्मिता कांबळे, राजश्री देसाई आदींनी केले आहे। भांडाफोड न्यूजसाठी पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विवेक कांबळे।